नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग आणि आपण दर्शनशास्त्राची चर्चा करत होतो. पण या दर्शनांचा आपल्यासारख्या सामान्य माणसांना काय उपयोग? समजूतदार हुशार माणूस असेल तर त्याला यातनं काय मिळवता येईल त्याचा विचार आज आपण करणार आहोत. आणि तो विचार आजही आपण कसा वापरतो हेही बघणार आहोत. दर्शनांमधली एक अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणजे ज्ञानमीमांसा. यथार्थ ज्ञान कसं मिळवायचं याची सखोल चर्चा प्रत्येक दर्शनाने आपापल्या पद्धतीने केली आहे. प्रत्येकाची विचाराची पद्धत वेगळी, त्यामुळे याच्यावरची चर्चाही वेगवेगळ्या पद्धतीची आहे. आजच्या काळात ती चर्चा लक्षात घेऊन वापरायची हे आपल्याला सहज शक्य आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर यातल्या कितीतरी गोष्टी आपण कळत नकळत वापरतच असतो. यातला ज्ञानमीमांसेतला महत्त्वाचा भाग म्हणजे प्रमाण. या प्रमाण शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये हा शब्द वापरला जातो, पण तिथे व्यवहारात ह्याचे अनेक वेगवेगळे अर्थ, विज्ञानात वापरताना वेगळे अर्थ, असे अनेक पद्धतीचे अर्थ वापरले जातात. मी फक्त दर्शनशास्त्रात अभिप्रेत असलेलाच अर्थ वापरणार आहे. या प्रमाणाला जोडून बरेच वेळा आणखीन 2-3 शब्द ऐकले जातात. प्रमा, प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण. आपण त्यांचा मूळ अर्थ काय आहे तो समजावून घेऊया. यथार्थ सुयोग्य ज्ञान, खरं ज्ञान किंवा अनुभव म्हणजे प्रमा. मग स्मृती, स्वप्नात बघितलेलं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल किंतु असेल मनात किंवा संशय असेल तर ती गोष्ट प्रमा, खऱ्या ज्ञानात मोडत नाही. मला वाटतंय असं असेल, दॅट इज नॉट प्रमा. एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या माहीत नसलेल्या गोष्टीचं किंवा तत्वाचं, माहितीचं, अर्थाचं ज्ञान मिळवणं म्हणजे प्रमा. ज्या गोष्टीचं ज्ञान मिळवायचं त्याला प्रमेय असं म्हटलं जातं. गणितात वापरलेला प्रमेय हा शब्द तसा थोडा अर्थाने वेगळा आहे. जे प्रमाणित करायचं ते प्रमेय. आणि मग हे कोणी करायचं तर जो या ज्ञानाचा शोध घेतो किंवा ज्ञानाचा मिळवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे प्रमाता. आणि ज्याच्यामुळे अज्ञात गोष्टीचं दोषरहित संपूर्ण ज्ञान मिळतं ते प्रमाण. खरं तर या प्रमाण या शब्दात अनेक अर्थ अभिप्रेत आहेत. मुळात 2. ही माहिती कशी मिळवायची, त्याच्यासाठीचं साधन आणि हे ज्ञान मिळवण्याची पद्धत, हे दोन्हीही गोष्टींची चर्चा, प्रमाणाची चर्चा केली जाते तेव्हा केली जाते. खरं तर काय बरोबर, कसं बरोबर, का बरोबर या निर्णयापर्यंत पोचण्यासाठी एखादी कसोटी असायला पाहिजे. ती कसोटी म्हणजेच प्रमाण. आपण ती इतक्या झपाट्याने वापरतो की ह्याच्यात काही टप्पे आहेत, काही पायऱ्या आहेत, हे आपल्याला बरेच वेळा लक्षातच येत नाही. आपण हे कळत नकळत वापरत असतो. दर्शनशास्त्रात त्याची तर्कशुद्ध, सांगोपांग संपूर्ण चर्चा केली गेलेली आहे. आज नाही, हजारो वर्षापूर्वी द्रष्ट्यांनी केलेली ही चर्चा.
या दर्शनांमध्ये अनेक प्रमाणं सांगितली आहेत. प्रत्येक दर्शनात एकाच प्रमाणाचं नाव कधी कधी थोडं थोडं वेगळं आहे. त्या प्रत्येकाची व्याख्या त्यांनी जी दिलेली आहे ती पण बरेच वेळा थोडी थोडी वेगळी आहे. पण या सर्वातून मूलभूत एक सामान्य अर्थ निघतो. तो अर्थ मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कारण आपल्याला तर्कशुद्ध टेक्निकल वर्ड्स वापरायची फार आवश्यकता नाही, माहिती असावेत. मग ह्याची सगळ्यात आधी चर्चा कुठे कशी आहे तर जी दर्शनं आहेत त्याच्यात न्यायदर्शन जे आहे त्याच्यात प्रमाणांची अतिशय सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक ग्रंथ आहेत आणि त्याच्यासाठीचे वेगळे ग्रंथही आहेत आणि याच्या प्रत्येकात या प्रमाणांची चर्चा केलेली आहे. त्याची संख्याही वेगवेगळी आहे. ज्ञानासाठी त्रिपुटी ज्ञान आवश्यक आहे किंवा 3 आधारांची आवश्यकता आहे अशी मान्यता आहे. प्रमेय म्हणजे कशाचं ज्ञान मिळवायचं ते, प्रमाता म्हणजे कोणासाठी ज्ञान मिळवायचं तो किंवा ती ऑफकोर्स, आणि प्रमाण म्हणजे ज्ञान मिळवण्याची पद्धत. हे ते 3 आधार आणि त्यातनं मिळतं ते यथार्थ खरं ज्ञान म्हणजे प्रमाण. मग ही प्रमाणं किती आहेत आणि कशी आहेत त्याची आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्व दर्शनांना मान्य असलेलं प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं ते प्रत्यक्ष प्रमाण. खरं तर डोळे हे ज्ञान मिळवण्याचं सर्वोत्तम साधन म्हणून हा शब्द तिथे आहे. पण खरं ह्याच्यात सर्व पंचेंद्रिय अभिप्रेत आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे मिळणारं ज्ञान आणि ते ज्ञान अर्थ लावायला पाहिजे म्हणून त्याला जोडून मन आणि बुद्धी हे दोन्ही म्हणजे पंचेंद्रिय मन आणि बुद्धी मिळून जे ज्ञान आपल्यापर्यंत येतं ते प्रत्यक्ष ज्ञान. मग त्याला म्हणून आणखी एक शब्द येतो कधी कधी. या गोष्टीचा किंवा माहितीचा आपल्याशी आपल्या इंद्रियांशी सरळ संबंध जर येत असेल तर त्याला सन्निकर्ष असं म्हटलं जातं. म्हणजे इंद्रियांचा सन्निकर्ष झाल्यानंतर मनाद्वारे आपल्याला हे ज्ञान मिळत असतं. मग मन कशाला पाहिजे? कारण नुसतं पंचेंद्रिय पुरणार नाहीत का? कारण मनाला जोडून भावनाही असतात आणि अर्थ असतो, अनुभूती असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीमुळे आनंद, दुःख, प्रेम, राग, तिरस्कार, भीती या सर्वाची निर्मिती होत असते. त्याच्यासाठी अर्थात आधी ज्ञान मिळालं आणि मग त्याला जोडून ही सर्व वेगवेगळ्या भावनांची जोड त्याला मिळते. एखादं चित्र खूप छान आहे असं कोणीतरी सांगितलं. मला कोणीतरी सांगितलं की बा ते मोनालिसाचं चित्र आहे ना ते फार सुरेख आहे आणि अनेक पुस्तकातनं असं लिहिलेलं असतं. पण ते प्रत्यक्ष लूव्रमधल्या जेव्हा त्या ठिकाणी बघितलं तेव्हा असं जाणवलं की अरे हे इतकं कौतुक करतात, हे प्रत्यक्ष बघितल्यानंतरचा वेगळा अर्थ निघू शकतो. हे इतकं काही छान नाही हो. म्हणजे आपल्याकडे हलदणकरांनी काढलेलं ती समई घेतलेली स्त्री मैसूरच्या तिथे असलेली ते कितीतरी लोकांनी चित्र ते जास्ती छान आहे की आपल्याकडचे आणखीन कितीतरी पेंटिंग जास्ती छान आहेत. म्हणजे हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर समजतं. काय आम्ही सुरेख वाघ पाहिले ते ताडोबाला असं ऐकणं आणि प्रत्यक्ष ताडोबाला जाऊन तो वाघ थोडासा का होईना दिसणं किंवा त्याची डरकाळी ऐकणं, हा जो प्रत्यक्ष अनुभव आहे हा सगळ्यात पॉवरफुल असतो. म्हणून हे प्रमाण सगळ्यात खरं मानलं जातं.
या प्रत्यक्ष प्रमाणातही आपल्याकडच्या द्रष्ट्यांनी दोन भाग पाडले, निर्विकल्प आणि सविकल्प. विकल्प म्हणजे अल्टरनेटिव्ह ज्याला आहे तो. इंद्रियांकडनं फक्त जर माहिती मिळालेली असेल तर ते ज्ञान म्हणजे निर्विकल्प ज्ञान. आहे तसं कुठलाही अर्थ न लावता पर्याय नसलेलं म्हणजे निर्विकल्प प्रमाण. प्रत्यक्ष निर्विकल्प प्रमाण. बुद्धी मनाचा वापर करून आधीच्या ज्ञानाची त्याला सांगड देऊन योग्य अर्थ निवडला जातो, तेव्हा ते सविकल्प प्रत्यक्ष प्रमाण बनतं. उदाहरण घेऊया. मला लाल रंग दिसला, मग आवाज येत नाही आहे, वास येतोय, हात लावून बघितला, स्पर्श ज्ञान. तर कठीण आहे पण सॉफ्ट आहे हो खूप. पण ते द्रवरूप आहे, चिकट आहे, वास येतोय, चांगला येतोय, ओलसर येतोय, दमट येतोय. ह्या प्रत्येकाचा कुठेतरी मागे संबंध जोडला जातो आणि मग त्यातनं अर्थ काढले जातात. लालसर आहे, चिकट आहे, द्रवरूप आहे, मग रक्त आहे का पेंट आहे का, सॉफ्ट आहे, अंगाला लागतंय पण कापडासारखं आहे, मग हे कापड आहे का रंगीत, का सॉफ्ट आहे पण लालपेक्षा थोडंसं वेगळं आहे म्हणून हे प्लास्टिक आहे का लाकडाची मूर्ती आहे. मग लाकूडाने, मग हे जे ज्ञान आपल्याला मिळत असतं हे प्रत्यक्ष जरी बघत असलो तरी त्याच्या पुढची पायरी सविकल्प आहे. असं हे ज्ञान. आपल्याकडे एका ग्रंथात प्रत्यक्ष प्रमाणाला अव्यभिचारी प्रमाण असं म्हटलं आहे. कारण जी काही माहिती मिळते ती आहे तीच मिळते. वाघ बघितल्यानंतर हत्ती आहे असं वाटत नाही, तो वाघ आहे हेच वाटतं. त्यात गैरसमज होणं हा वेगळा भाग आहे. पण ज्ञानात, प्रत्यक्ष ज्ञानात गल्लत होत नाही. त्यात वेगळेपणा येऊ शकतो, ती माया आहे वगैरे गोष्टी, ह्याची चर्चा आपण वेगळी केलेली आहे कधीतरी एकदा आणि परतही करणार आहोत. या प्रत्यक्ष प्रमाणाला आपल्याकडे आणखीन दोन अर्थ जोडले जातात आणि काही गोष्टींमध्ये हे शब्द तुम्ही ऐकले असतील. स्वतः प्रमाण आणि परतः प्रमाण. एक कथा आहे, दोन पोपट होते, ते हे दोन शब्द वापरायचे. ते कधीतरी त्याची गोष्ट सांगेन. स्वतः प्रमाण म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं जे प्रत्यक्ष प्रमाण आहे ते स्वतः प्रमाण असं मानलं जातं. आणि दुसऱ्या कोणीतरी सांगितलं खात्रीलायकरित्या तर ते परतः प्रमाण असं म्हटलं जातं. इंग्रजीत त्याला तितके छान शब्द आहेत. एक म्हणजे सेल्फ व्हॅलिडेशन आणि दुसरं म्हणजे परतः प्रमाण म्हणजे सर्टिफिकेशन. दुसऱ्याने सांगितलं आपण सर्टिफिकेट देतो, म्हणजे हा बाबा चांगला माणूस आहे वगैरे, तर भरोशाचा माणसाने दिलं पाहिजे. तर ते हे परतः प्रमाण आणि स्वतः प्रमाण या दोन गोष्टी, दोन प्रत्यक्ष प्रमाणाचे सुद्धा दोन भाग मानले जातात. याला एखादी गोष्ट प्रमाणित करायची असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसऱ्यांनी जर ती प्रमाणित केलेली असेल अशा माणसांना सुद्धा आपण प्रामाणिक माणूस आहे असं म्हणतो. मग मुळात प्रामाणिक माणूस म्हणजे कोण? म्हणजे ज्यांनी दिलेला शब्द किंवा ज्यांनी सांगितलेली माहिती ही प्रमाण म्हणून वापरणं शक्य आहे तो प्रामाणिक. म्हणजे आपण हे प्रामाणिक माणूस आहे एवढं म्हणतो पण मूळ प्रमाण अर्थाकडे कधी जात नाही.
असं हे प्रत्यक्ष प्रमाण. ह्याची आणखीन चर्चा आपण नंतर कधीतरी करणारच आहोत. आता दुसरं, कधीकधी संनिकर्ष पूर्ण होत नाही किंवा पार्शियल होतो, संपूर्ण माहिती मिळत नाही, एखादाच भाग समजतो. पण मग जी काही माहिती मिळत असते ती आणि पूर्वानुभव हे दोन्ही एकत्र करून योग्य तो अर्थ काढता येणं शक्य आहे का, तर असंही केलं जाऊ शकतं. आणि यातनंच निघतं, त्याला अनुमान असं म्हणतात. आणि हे दुसरं महत्त्वाचं प्रमाण. आपण लर्निंग प्रोसेसमध्ये उदाहरण आणि मग अर्थ आणि मग परत उदाहरण अशी जी पद्धत आहे ती सोपी आहे समजायला, म्हणून मी आधी एक उदाहरण सांगतो. आणि सगळ्यात सोपं म्हणजे सर्व दर्शनशास्त्रात जे वापरलं जातं तेच उदाहरणाकडे मी येतो. एक डोंगर आहे आणि त्याच्यावर मला धूर दिसतोय. पण तो धूर बघितल्यावर मला वाटतं की अरे धूर दिसतोय म्हणजे खाली कुठेतरी काहीतरी पेटलेलं असावं. हे किती लॉजिकल आणि साधी गोष्ट आहे. आपण कुठेतरी हिल स्टेशनवर गेलो की सकाळी पहाटे फिरायला निघालो की धूर दिसतो आणि मग धूर असा प्रकाश किरण येत असतात आणि धुराचा पट्टा दिसतो आणि मग जाणवतं की अरे कुठेतरी पाला पाचोळा पेटवलेला असेल. यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र वह्नी असा शब्द आपल्याला माहिती आहे. मग आपल्या मागची भावना काय आहे की मी पूर्वी जिथे जिथे आग बघितली तिथे तिथे धूर होता. शेगडीत असेल किंवा लाकडं पेटवून ठेवली असेल किंवा मी सांगितलं तसं पाला पाचोळा पेटवलेला असेल तर, किंवा बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आग असेल तिथे तिथे धूर असेल. अर्थात हे त्या काळचा विचार करून घेतलेलं वाक्य आहे. आजकालचे स्मोकलेस वगैरे वगैरे गोष्टी आपण बाजूला ठेवू, त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने करायचीच आहे. तर हे पूर्वीचं ज्ञान मला आहे आणि ते मी अनेक वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी आग बघितली तेव्हा तेव्हा तिथे धूर होता. इथे मला डोंगरावर धूर दिसतोय याचा अर्थ त्याच्या आधी कुठेतरी आग असावी. आपल्याकडच्या दर्शनशास्त्रात असा विचार करताना त्याला 5 टप्पे त्यांनी दिलेले आहेत. आधीचा ज्ञान वापरून त्याचा आधार घेऊन नवीन ज्ञान किंवा सत्य समजणं किंवा ओळखणं म्हणजे अनुमान लावणं. सर्वच गोष्टी दिसत नाही, अर्धवट दिसतात, काही भागच प्रत्यक्ष दिसतो, पण मग पूर्वानुभव असतो तो जोडायचा. आजही आपण हेच करत नाही का? समजा मी घरानं निघालो आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो. कशामुळे झालं असेल? मग पुढे बऱ्याच गाड्या दिसत आहेत, पुढे काय झालं आहे दिसत नाही. मग तो ॲक्सिडेंट झाला असेल, मग लगेचच झालं तर कोणीतरी गाडी बाजूला घेतली आणि ते ट्रॅफिक सुरू झाला, पण ते अडकून राहिलं आहे ट्रॅफिक, म्हणजे काहीतरी जास्ती सिरियस प्रॉब्लेम आहे लगेच समजतं. आणि धूर जर दिसला तर तिथे काहीतरी आग लागलेली आहे असं जाणवतं. आणि मग बाजूने एखादी ॲम्ब्युलन्स पुढे गेली की अरे काहीतरी ॲक्सिडेंट मोठा झालेला आहे, काहीतरी घडलेलं आहे हे जाणवतं. आणि मग ॲम्ब्युलन्सच्या ऐवजी आग दिसते आणि फायर ब्रिगेडही जाते. याचा अर्थ एखादा टँकर वगैरे उलटला आहे का, म्हणजे पाणी धुवून काढायचं आहे का, केमिकल्स वाहून काढायचे आहेत का, हे समजतं. आणि हे काहीच होत नाही आहे, ट्रॅफिक जॅम आहे आणि स्फोटाचे आवाज येत आहेत, पण ते स्फोटाचे आवाज फटाक्यांसारखे आहेत, म्हणजे अरे पुढे कुठेतरी वरात चालली आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅम झालेला आहे. हे आपण काहीही न बघता ठरवतो. कसं ठरवतो? अनुमान लावून. असं हे अनुमान म्हणजे आधीचं ज्ञान वापरायचं, आहे ती घटना बघायची आणि त्यातनं अर्थ लावायचा. न्यायदर्शनात याचा आणखीन विस्तार करताना आणखीनही काही शब्द वापरले जातात. व्याप्ती, समष्टी,
हेतू, साध्य वगैरे वगैरे, आणि ह्या 5 पायऱ्या ज्या वापरल्या जातात त्याची चर्चा आपण न्यायदर्शनाच्या वेळेस करूया. फक्त आणखीन एक गोष्ट आठवून द्यायची आहे, ती म्हणजे खूप पूर्वी आपण बौद्ध धर्माची चर्चा केली होती आणि तिथे प्रतित्य समुत्पाद याचा विचार आपण केला होता. कारण आणि परिणाम यांची साखळी आहे, ती ही अशीच आग आणि धूर याच्या साखळीसारखी आहे. परिणाम दिसतो, मग त्याचं कारण काय असेल इथपर्यंत न दिसता त्या कारण हेच परिणाम समजून त्याचं कारण काय असेल अशी ती साखळी होती आणि ती फिरत 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 ती 12 पर्यंत पोचली होती. आठवत असेल, नसेल तर परत एकदा ती साखळी कशी आहे तेही बघा, की हा खरं तर अनुमान लावत गेल्याची पुढची पायरी आहे, कारण ते की आहेच असा भावना तिथे जास्ती आहे. पण विचाराची दिशा कशी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण ह्या ऑब्जेक्शन्स पण असू शकतात. चार्वाकांचं असं मत आहे की या तुम्हाला जे ज्ञान मिळत असते ते सर्व ज्ञान कुठे असतं हो. मग तुमचं अर्धवट ज्ञानाच्या बेसिसवर तुम्ही अनुमान लावत असतात, म्हणजे ते तुमचं अनुमान हे बरोबर असेलच याची शक्यताच नाही, म्हणून ते खात्रीलायक धरणार कसं. तुम्हाला धूर दिसतोय तर त्याच्या बाकीच्याही काही शक्यता असू शकतात. तिथे एखाद्या फिल्मचं शूटिंग चालू असेल आणि तिथे स्मोक जनरेटिंग मशीन लावलेलं असते आणि त्यातनं P2O5 सारखा एखादा गॅस किंवा बाकीचा गॅस सोडून धूर निर्माण केला असेल, ही शक्यता आहे. किंवा कुठेतरी धूर दिसतोय म्हणून तिथे खाली आग आहे, नाही नाही, अहो ते डास मारायचं मशीन आणलंय आणि त्यातनं तो धूर पसरवत आहेत कॉर्पोरेशनवाले, ही शक्यता आहे. म्हणजे दरवेळेस धूर दिसला की तिथे आग असेलच असं नाही. त्यामुळे आपला अंदाज, आपलं ज्ञान अपूर्ण असल्यामुळे चुकण्याची शक्यता ही आहे. त्यामुळे चार्वाक अनुमान मानत नाहीत. त्यामुळे अनेक गोष्टी, आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हणजे विजा चमकल्या की आणि ढग दाटून आले की पाऊस पडतो, हे आपलं अनुमान आहे. पण दरवेळेस हे खरं होईलच असं नाही. लगानसारख्या चित्रपटात तुम्हाला अतिशय सुरेख असं एक गाणं ऐकायला मिळेल आणि त्याच्यानंतर आलेले ढग परत विरून गेले आणि काहीच दिसत नाही, काही पाऊस पडत नाही. हवामान खातं सुद्धा अंदाज वर्तवतं, खात्री देत नाही. त्यामुळे तो अनुमान असतो, प्रत्यक्ष नसतं. असे हे पहिले 2 महत्त्वाची प्रमाणं, प्रत्यक्ष आणि अनुमान. पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक प्रमाणं आहेत, त्यांची चर्चा करायला पाहिजे. सगळी एकत्र घेण्यात अर्थ नाही. मी जे काही सांगितलं आहे त्याचा तुम्ही विचार करा आपल्या भोवती, आणि आपण किती झपाट्याने हा विचार करत असतो. कितीतरी वेळा हे लक्षातच येत नाही की आपण अशा पद्धतीने विचार करतो. ती साखळी बघा, आपल्याकडच्या द्रष्ट्यांनी ह्याचा विचार किती छान कधीपासून करून ठेवला आहे त्याचाही विचार करा. ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना सांगा, त्यांनाही प्रत्यक्ष आणि अनुमान या दोन्ही गोष्टींचा अनुभव होऊ द्या. पुढच्या प्रमाणांचीही चर्चा करायची आहे, पण ती पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार.